मला अटक करायला आले. नुसतं माहीत झालं 2 लाख पोर आले अंतरवाली 2-4 घंट्यातच. ते म्हणले आम्ही अटक करायला नव्हतं आलो, त्यांना बघायला आलतो. बघायला काय नवरदेव आहे का मी? त्यांना बघायला आलतो म्हणले काही नाही. हिमालयात जाऊन बसला बर्फात पडाय तिकडे. कसा बॉम्बला होता मराठ्यांना तिच्याच मासा धरायचा. त्याच मासा लेकरांचं ती लढाई मी लढतो. मला राजकारणाचं देणं घेणं नाही, मला करायचं पण नाही, मी करणार पण नाही. माझी सगळ्या सोयऱ्यांची गोरगरिबांची अंमलबजावणी द्या आणि मराठा आणि कुणबी एकच या कायदा द्या. 2 उपजिल्हाधिकारी झालेत, 2 मुली उपजिल्हाधिकारी झाल्या, 2 मुलं झालेत. 1 ते 2 वर्षात टक्का बघा देशात आणि राज्यात मराठ्यांचा नोकरीतला प्रचंड वाढलेला असणार. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि सगळे व्यसनापासून लांब जा, दारू पिऊ नका. माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती. माझी तळतळ समजून घ्या. माझ्यावरती प्रचंड संकट आले तरी मी संकट झेललेत. माझ्यावरती आता शेवटचा डाव टाकलाय. माझे परदेशातून सरकारनं संगणक आणले. माझे खोटे व्हिडिओ बनायचे हुबेहूब आणि मला बदनाम करायचे. मला माझ्या मायबाप समाजापासून तोडायचा डाव सरकारनं आखला. या राज्यात एकाही आई बहिणीचे माझ्या विरोधात तक्रार नाही. इतक्या नीच वृत्तीचे सरकार असू शकतं. देवेंद्र फडणवीसांना शान वाटायला पाहिजे होती. मला त्रास झाला असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. सरकार माझं आहे, मला त्रास झाला, पण छातीत ठोकून सांगतो माझ्या राज्यात इमानदार पोरग आहे की ते आंदोलन उभा करताय. त्यांना स्वाभिमान वाटायला पाहिजे. असले नीच चाळे करायला नाही पाहिजे, कारण मला समाजापासून तोडायचा प्रयत्न आहे. तुम्ही काहीही करा, मी समाजापासून तुटत नाही. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हटात सुद्धा नाही. या 8 दिवसात मला दुसरी गोष्ट ऐकायला आली. त्यांच्या जवळचे लोक सांगतात मला, मी आता असं ऐकत नाही. मग एकच पर्याय, प्रत्येक माणसाचा जीव स्वतःच्या लेकरात असतो. लेकराचा विषय आला, किती वाजले रे? लेकरा जीव असतोय. माझ्या घरावर हल्ला करायचा त्यांना. आणि ज्यावेळेस लेकराचा विषय येतो त्यावेळेस किती पाषाण काळजाचा माणूस असला तरी मागे सरकतो. मी माझ्या बायकोला पाठीमागच्या 15 दिवसात हॉस्पिटलला बोलून घेतलं. मी त्यावेळेस हॉस्पिटलला होतो. तिला सांगितलं आता तुमच्यावर बलबी येतली, तुम्हाला सुद्धा आता डावावर लागलाय. मी तर माझा जीवन डावावर लावलायच, पण तुझ्यासह लेकरांचं आणि माझ्या मायबापाचं सुद्धा आता डावावर लागले. तुम्हाला खेळता आलं तर खेटा, मरण आलं तर समाजासाठी पत्करा. मी मागा नाही सरकू शकत. तुम्हालाही माझा शब्द आहे, मला जेलला टाकू द्या नाहीतर हल्ला होऊ द्या. माझं कुटुंब बाजूला सारलंय. मी 8 महिने झाले मी उंबऱ्याला शिवलो नाही. तुम्हाला मायबाप मानलाय. तुमच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाहीये. मी जेलला जाईल, मराल सडल तिथं, पण तुमच्याशी मरेपर्यंत गद्दारी नाही करणारे शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जातीच्या बाजूने राहा. मी जातीसाठी लढतोय, जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. या माझ्या गोरगरीब लेकरांच्या अंगावरती मला वरती बघायची. माझ्या समाजाचे लेकर IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे, IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत म्हणून मी जीवाची बाजी लावली. डॉक्टरांनी मला सांगितलं 6 महिने आराम कर, आमरण उपोषण शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस.
जर आता उपोषणाला बसला तो मरू शकतो एका दिवसात, तरी मी 4 जूनला या मराठ्यांसाठी आमरण उपोषण पुकारलंय. 1 मेला तरी चालेल, पण करोडो लेकर माझे सुखी झाले पाहिजेत, मी मरायला नाही देत. तुम्हाला माझी जाताना विनंती आहे, सगळ्या पक्षातले मराठे जातीच्या बाजूने उभे राहा. एवढी संधी आपली जात आणि लेकरं मोठे करायची. नेत्यासाठी जातीचा द्वेष करू नका. आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ. तुम्ही इथून पुढे जातीच्या बाजूने उभा राहा. जातीचे लेकरं मोठं करायची संधी ती पार पाडा. आता शेवटची पुन्हा एकदा विनंती, मी तुमच्यात असेल नसेल मला नाही माहित. माझं शरीर मला आता उपोषणामुळे नाही साथ देत. शेवटी हे शरीर आहे. मी असेल नसेल माहित नाही, पण आजपासून माझा समाज खूप दिवसाला एकत्र आलाय. माझी जात फुटू देऊ नका, ही तुमच्या खांद्यावरती आजपासूनच जबाबदारी. काही होऊ द्या, पण माझी जात फुटू देऊ नका. आता सगळे एकजीवाने राहा. आपली जात आपल्याला सुधारायची. तुम्हाला जाता जाता माझा शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय 1 इंच मागे सरकारणार नाही, शब्द आहे माझा तुम्हाला. किती संकट आले तरी मी खेटायला तयार आहे. हटू नका. आरक्षण विषय संपल्याच्या नंतर अनेक संकट आपल्या लेकराच्या समोर आहेत. महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांना मोठं करायचंय, त्यांच्या अडचणी तोडायच्यात. मी जिवंत आहे तोपर्यंत खंबीर तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुमच्या पाठबळावर, तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या जीवावरच तिथं माझी जीवाची बाजी लावून लढतोय. साथ असू द्या, पाठबळ राहू द्या, आशीर्वाद ठेवा. तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आरक्षण तुमच्या लेकराला दिल्याशिवाय मी हटत नाही. यावेळेस कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, मला गरज नाही, पण असं पाडा 5 पिढ्या त्याचा पुढे उभा कोणी राहिला नाही पाहिजे. तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे, तुमच्या एकीची भीती वाटली. आता 10 वाजलेत. आदर्श आचारसंहितेचं पालन करणं माझी जबाबदारी आणि आपण हे सगळ्यांनी करावं. न्यायालयाच्या निर्णयाचं पालन आपण केलं पाहिजे. मीही करतोय. आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून मला नाविलाजाने इथं थांबावं लागतंय. आरक्षण मिळाल्याच्या नंतर विराट असा प्रचंड, यापेक्षाही प्रचंड मोठा सभा आणि मेळावा या ठिकाणी पुन्हा आपण घेऊ. थांबतो. सगळ्यांना मानाचा जय शिवराय. हॅलो.